साधू मंडळी प्रेमाने बोला, धन्यरंकारजी. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज नेहमी आपल्या विचारामध्ये सांगायचे, मानो को मानो हो प्यारा, एक दूजे का बने सहारा. मानो को मानो हो प्यारा, एक दूजे का बने सहारा. उसको मरहम लगाए हम, जिसको सभी ने पत्थर मारा. मानो को मानो हो प्यारा और एक दूजे का बने सहारा. एक माणूस हा दुसऱ्या माणसाचा सहारा बनला पाहिजे, आधार बनला पाहिजे, सहकारी बनला पाहिजे, मित्र बनला पाहिजे, अशी भावना होती सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांची. आणि माणसामध्ये हे जर गुण टिकून असतील तर खऱ्या अर्थानं तो माणूस आहे. आणि ही शिकवण युगानुयुगे साधू संत महात्म्यांची, गुरुपीर पैगंबरांचे, संत निरंकारी मिशन गेली 90-95 वर्ष झाले ही शिकवण समाजाला देते की प्रेमाने राहा, आपलेपणाने राहा, जिव्हाळ्यानं राहा, सहकार्याच्या भावनेनं राहा. ही शिकवण युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी समाजाला दिली आहे. माणसामध्ये जर माणसांचे गुण असतील तर तो खऱ्या अर्थानं माणूस आहे, नाही तर तो कसला आलाय माणूस. हे बघा मित्रांनो, खरं सांगू का, शरीरानं माणूस असणं निराळं आणि माणुसकीनं माणूस असणं निराळं. शरीरानं माणूस असणं वेगळं आणि गुणांनी माणूस असणं वेगळं. शरीरानं माणसं मग खूप झाली की 850 झाली कोटी, 850 कोटी झाली म्हणे जगाची. पण गुणांनी त्यामध्ये माणसं आहेत किती, ज्याच्यामध्ये माणुसकीचे गुण आहेत. प्रेम आहे, आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, सहकार्याची भावना आहे, दया आहे, माया आहे, करुणा आहे, एकमेकांप्रती आदर आहे, सन्मान आहे, काळजी आहे, कदर आहे, अशी माणसं समाजात किती आहेत आणि ती खऱ्या अर्थाने माणसं आहेत. एक शायर म्हणाला, इल्मो अदब के सारे खजाने गुजर गए. इल्मो अदब के सारे खजाने गुजर गए, क्या खूब थे वो लोग पुराने गुजर गए. अब जमी पे फकत आदमी की भीड़ है, इंसान को मरे हुए जमाने गुजर गए. आता जगामध्ये फक्त माणसाची शरीर असणाऱ्यांची गर्दी झाली. माणुसकीनं जिवंत असणारी माणसं मात्र समाजातली हरवत चालली. नाही, सांगा ना तुम्ही, जर माझ्यामध्ये प्रेम नसेल, आदर नसेल, सन्मान नसेल, कसली कदर नसेल, कुणाची काळजी नसेल, जर माझ्या मनामध्ये कुणाविषयीही सहकार्याची भावना नसेल तर मी माणूस आहे नाही. मग मी कसला आलाय माणूस. माझं शरीर फक्त माणसाचं आहे, माझ्यात माणसाचे गुण कुठे आहेत. ते गुण असले तर मला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे, नाही तर मित्रांनो मी कसलाही माणूस नाही. म्हणून तर संत आपल्याला सल्ला देत आहेत की अरे मित्रा, जाळपोळ लुटमार करशी उद्ध्वस्त तू घरे, तुझी कृती पाहून वाटते पशून पक्षी बरे. अरे परोपकारी मुक प्राण्यांचा घ्यावा गुण तू जरा, आणि तुझ्या अंतरी नित्य वाहू दे माणुसकीचा झरा. मित्रा, हा जो आटत चाललेला माणुसकीचा झरा आहे ना, हा झरा आटणं योग्य नाही बरं. हा झरा संपणं योग्य नाही बरं. हा झरा कायमस्वरूपी वाहत राहिला पाहिजे, तर समाजामध्ये माणुसकी टिकून राहील. हा समाजाला दिलेला साधू संतांचा सल्ला आहे. मला तो एक किस्सा आठवतोय की एकदा म्हणे एका तळ्यात मुंगी पडली आणि जीवाच्या आकांतानं ओरडायला लागली की कुणीतरी या, माझी मदत करा, मला वाचवा, मला पोहता येत नाही. तळ्यात पडलेली मुंगी मोठ्या मोठ्यानं ओरडत होती. झाडावर एक कबूतर बसलेलं होतं. त्यानं बघितलं की मुंगी तळ्यात पडले आणि वाचवण्यासाठी जगण्यासाठी धडपड करते. कबुतरानं ओळखलं तर कबुतरानं काय केलं, त्याला वाटलं मुंगीची मदत करायला पाहिजे, नाही तर मरून जाईल बिचारी. त्यानं काय केलं, एक झाडाचं एक पान तोडलं आणि असा पटकन भुरकन उडत आला आणि तिच्या शेजारी ते पान सोडलं तळ्यामध्ये. मुंगी हळूच पानावर चढली आणि हळूहळू ते पान त्या वाऱ्याच्या दिशेनं कडेला लागलं. जसं पान कडेला लागलं, मुंगीला लक्षात आलं की आपण कडेला आलोय. मुंगी पटकन जमिनीवरती उतरली आणि तिच्या जगण्यामध्ये व्यस्त झाली. दुपार झाली हो त्या दिवशीची आणि दुपारी तेच कबूतर, ज्या कबुतरानं सकाळ मुंगीला मदत केली होती ना पान आणून सोडलेलं, ते कबूतर आता झाडावर बसलं होतं. तर कबूतर झाडावर बसले आणि एक शिकारी आलाय. त्या शिकाऱ्याला ना कबुतराची शिकार करायची. शिकाऱ्यानं धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला आणि असा बरोबर नेम साधला कबुतराचा. मुंगी शेजारीच हरळीत बसलेली होती सकाळी खाली. तर मुंगीनं बघितलं की शिकाऱ्या आलाय, शिकाऱ्यानं कबुतराचा निशाणा साधलाय. आता बाण सुटेल आणि कबुतराचा जीव जाईल. त्यानं बिचाऱ्यानं सकाळी आपल्याला मदत केली, त्याला वाचवलं पाहिजे. मुंगीच्या मनामधली सहकार्याची भावना जागी झाली, जशी कबुतराच्या मनातली सकाळी झाली होती तशी. आणि मुंगी हळूच त्या शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि बरोबर बाण सोडणार त्यावेळेस मुंगीनं कडकडून चावा घेतला. मित्रांनो, शिकारी गडबडून गेला, गोंधळून गेला, हातातून बाण सुटला, सपकन जाऊन बाण दुसरीकडे लागला. फरकन आवाज आला आणि कबूतर जागं झालं आणि उडून निघून गेलं.
सकाळी कबुतरानं मुंगीला वाचवलं होतं, आता दुपारी मुंगीनं कबूतर वाचवलं होतं. दोघांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेम होतं, दोघांच्या मनामध्ये एकमेकांविषयी सहकार्याची भावना होती, म्हणून एकमेकांना मदत केली आणि दोघांचाही जीव वाचला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत हाच किस्सा, परत मुंगी तळ्यात पडली, परत ओक्साबोक्सी ओरडायला लागली. कबुतरानं परत झाडावरून बघितलं की मुंगी पडले कालच्यासारखी, आज पण वाचवली पाहिजे. त्यानं परत एक पान तोडलं, परत मुंगीच्या जवळ गेला, पान सोडलं, मुंगी त्या पानावर चढली, परत कडेला लागली, वाचली. दुपारी परत कालच्याप्रमाणे आज ही कबूतर झोपलं होतं झाडावर, कालच्याप्रमाणे आज पण शिकारी आला होता. शिकाऱ्यानं बाणाचा नेम साधला, धनुष्याला बाण लावला आणि नेम साधला. मुंगीनं परत ओळखलं, जसं काल ओळखलं होतं तसं. मुंगी परत शिकाऱ्याच्या पायावर चढली, बाण सोडणार एवढ्यात मुंगी परत आज पण चावली, परत नेम हुकला, परत भुरकन आवाज आला आणि कबूतर उडून गेलं. 2 दिवस हा सिलसिला चालू होता. काल पण मित्रांनो कबुतरानं मुंगीला वाचवलं होतं, मुंगीनं दुपारी कबुतराला वाचवलं होतं शिकाऱ्यापासून. आज पण कबुतरानं सकाळी मुंगीला वाचवलं, आज पण मुंगीनं परत एकदा कबुतराला वाचवलं होतं. आता आज मित्रांनो 3रा दिवस उगवलाय. कबूतर झाडावर नेहमीप्रमाणे बसले आणि मुंगी परत एकदा आज पण तळ्यात पडले. परत एकदा ओरडायला लागले की वाचवा, मदत करा, वाचवा, मदत करा, कुणीतरी या. आता कबूतर मात्र झाडावरून बघतंय. कबुतरानं विचार केला, म्हणे काल पण वाचवलं, परवा पण वाचवलं, रोजच तू तळ्यात पडायची, रोजच तुला वाचवायचं, काय मी टेंडर घेतलंय काय म्हणे तुला वाचवायचं. इतक्या वेळात तर माणसानं स्वतः पाहायला शिकलं पाहिजे, इतक्या वेळात तर सगळं स्वतःला जमलं पाहिजे. तू रोजच पाण्यात पडशील आणि तुला रोजच वाचवायला काय आम्ही सगळेजण रिकामे काय म्हणे. कबुतरानं ठरवलं आज नाही वाचवायचं म्हणे हिला, आज कसलीही हिला मदत करायची नाही. आणि मग मुंगी ओरडून 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 पाण्यात बुडली आणि मरून गेली. करणार काय बिचारी, पोहायला येतच नव्हतं. कबूतरच वाचवत होतं 2 दिवस, आज पण वाचवलं अशी तिची अपेक्षा होती. जाणून बुजून पडली नव्हती, परंतु पडली अनावधानानं आणि मरून गेली बिचारी. कबुतरानं 2 दिवस सहकार्य केलं, पण आज मात्र त्याच्या मनातली सहकार्याची भावना मरून गेली होती. सहकार्य करावं असं त्याला वाटलंच नाही, त्याची भावना मरून गेली आणि बघता बघता मुंगीसुद्धा मरून गेली. दुपार झाली हो, शिकारी कालच्याप्रमाणे आला. कबूतर झोपलं होतं. शिकाऱ्यानं धनुष्याला बाण लावला आणि बरोबर त्यानं निशाणा साधला. आज बाण सुटला, पण आज बाणाचा नेम हुकणार नव्हता, कारण चावण्यासाठी आता मुंगी शिल्लक नव्हती. मुंगी बिचारी मरून गेली होती आणि नाहीच बाणाचा नेम हुकला. बाण सपकन गेला आणि कबुतराच्या पोटात जाऊन शिरला. कसला तरी आवाज झाला. कबुतराला आज मात्र उडून जाता आलं नाही पोटात बाण शिरल्याच्या कारणानं. तडफडलं कबूतर आणि तडफडून जमिनीवर पडलं आणि एका मिनिटामध्ये मरून गेलं. सकाळी मुंगी मेली होती आणि ज्या क्षणी मित्रांनो मुंगी मेली होती त्या क्षणी हे ठरलेलं होतं की दुपारी आता कबूतर सुद्धा मरणार. कारण कबुतराच्या मनातली जेव्हा सहकार्याची भावना मेली तेव्हाच मुंगीचं मरण ठरलेलं होतं. आणि जेव्हा मुंगी मेली तेव्हा हे देखील ठरलं होतं की दुपारी शिकाऱ्यापासून आता कबूतरसुद्धा वाचू शकत नाही. कारण कबुतरामुळं मुंगी आणि मुंगीमुळं कबूतर जिवंत होतं. एकमेकांच्या मनातली जोपर्यंत सहकार्याची भावना, प्रेमाची भावना, मदतीची भावना जिवंत होती तोपर्यंत दोघेही जिवंत होते. जेव्हा कबुतराच्या मनातली सहकार्याची भावना मेली तेव्हा मुंगी मेली आणि जेव्हा मुंगी मेली तेव्हा कबूतरसुद्धा मरून गेलं. जोपर्यंत मित्रांनो दोघांच्या मनामध्ये सहकार्याची भावना जिवंत होती तोपर्यंत दोघे जिवंत होते. एकाच्या मनातली सहकार्याची, प्रेमाची, मदतीची भावना संपून गेली तर बघता बघता दोघांना संपावं लागलं. ही गोष्ट मित्रांनो आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करते, कोणत्या की माणसानं जर परस्परांमध्ये प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं वागायचं ठरवलं तर जगामध्ये माणुसकी टिकून राहील, तर जगामध्ये माणुसकी जिवंत राहील, तर जगामध्ये माणूस जिवंत राहील. नाही तर पुढं जाऊन जगातली माणुसकी आणि बघता बघता माणसंसुद्धा संपुष्टात येतील. जर प्रेमाच्या, आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या आणि सहकार्याच्या भावना संपुष्टात येऊ लागल्या तर. आणि याचीच तर काळजी संतांना, याचीच तर काळजी सद्गुरूंना आहे, याचीच तर काळजी आहे भगवंताला. आणि म्हणून तर सद्गुरू, म्हणून तर संत आपल्याला शिकवण देत आहेत, म्हणून तर सल्ला देत आहेत की मित्रांनो प्रेमाने राहा, आपलेपणाने राहा, जिव्हाळ्यानं राहा.